काल रात्रीपासून नाशिक शहर आणि परिसरामध्ये संततधार पाऊस हे एकूणच सुरू झालेला आहे. पण आज सकाळपासून पावसाचा जोर नाशिकमध्ये वाढलेला आहे. आपण दृश्यांमध्ये बघू शकतो. सकाळपासून मुसळधार पाऊस हे नाशिकमध्ये सुरू आहे. त्यामुळे गोदावरी नदीची पाणी पातळी देखील आता वाढलेली आहे. काल नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला ढगफुटी सदृश्य पाऊस होईल अशा पद्धतीचा इशारा जे हवामान खात्याने दिलेला होता. काल नाशिक असेल, त्र्यंबकेश्वर असेल, इगतपुरी असेल, इथे दमदार हे पाऊस झालेला आहे. पण आणखीन एकदा रात्रीपासून संततधार पाऊस नाशिक शहर आणि परिसरामध्ये सुरू झाल्यानंतर आज सकाळपासून पावसाचा जोर अधिक वाढलेला आहे. या गोदाघाट परिसरातील अनेक जे छोटे मोठे मंदिर आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत. आज सकाळपासून पावसाचा जोर वाढल्याने नदीची देखील पाणी पातळी वाढलेली आहे. आपण या दृश्यांमध्ये दुतोंड्या मारुती बघू शकतो. दुतोंड्या मारुतीच्या अगदी गुडघ्याच्या वरती आता पाणी आलेलं आहे. अद्याप गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केलेला नाहीये आणि तरी देखील पावसामुळे गोदावरी नदीची पाणी पातळी हे वाढल्याचं आपल्याला बघायला मिळतोय. फक्त नाशिकच नव्हे तर एकूणच त्र्यंबकेश्वर, जे इगतपुरी, दिंडोरी, पेठ, सुरगाणा, खरं तर याही भागामध्ये मुसळधार पाऊस आज सकाळपासून जे होताना आपल्याला बघायला मिळतोय. आणि नदीकाठी राहणाऱ्या लोकांनी सतर्क राहण्याचे आदेश हे विशेष करून प्रशासनाने दिलेले आहेत. आज दिवसभर पाऊस अशाच पद्धतीने राहील असाही अंदाज हवामान खात्याचा आहे. आताच्या घडीला गंगापूर धरणात 42 ते 43% पाणी साठा हे जमा झालेला आहे. अशाच पद्धतीनं पाऊस हे दिवसभर कायम राहिला तर गंगापूर धरणातून देखील पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो असाही अंदाज आहे. पण तूर्त तरी धरणातून कुठल्याही पद्धतीचं विसर्ग हे करण्यात आले नाहीये आणि तरी देखील पावसाच्या जोरामुळे ही गोदावरी नदीची जी पाणी पातळी आहे ते प्रचंड वाढल्याचं आपल्याला बघायला मिळतोय. आणि म्हणूनच गोदावरी नदी परिसरात राहणाऱ्या लोकांनी हे सतर्क राहावं अशा पद्धतीचा जो आहे तो इशारा हे प्रशासनाने दिलेला आहे. आज आणि उद्या देखील पाऊस हे नाशिकमध्ये कायम राहील असाही अंदाज हवामान खात्याचा आहे. आणि हे पावसाचा जोर वाढला तर टप्प्याटप्प्यात जे जिल्ह्यातील वेगवेगळे धरणं आहेत त्या धरणातून देखील पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो असंही माहिती प्रशासनाकडनं एकूणच मिळालेली आहे. किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक.